नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बात करेंगे डोंबिवली की, जहां अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर महिलाओं का किया गया सत्कार। आगे बात करेंगे संभाजी नगर की, जहां कर्ज माफी के लिए किसानों ने किया प्रदर्शन। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर के 8 गांव किसानों ने कर्ज माफी के लिए किसानों ने प्रदर्शन किया, जिसमें उन्होंने कहा कि संपूर्ण किसान ऋण माफ हो। किसान फसल ऋण पर सोमवेल शर्त नहीं लगानी चाहिए। किसानों को अधिक वृद्धि से सीखा हुआ पैसा काजी जमा नहीं करना चाहिए। किसानों को पीए मिले। किसान फसल ऋण सीआईबी द्वारा वातानुकूलित नहीं होना चाहिए। नमो किसान से मिले पैसों को किसान कर्ज में जमा ना करें। बैंकों द्वारा किसानों पर लगाए गए आपराधिक मुकदमे वापस लिए जाएं। अंजना नदी और पूर्णा नदी पर कनेक्टिंग प्रोजेक्ट बनाए जाएं। आज या ठिकाणी संदर्भ म्हणजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी झालीच पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता या ठिकाणी भाऊसाहेब पाटील यांनी सांगितलं की अतिवृष्टी असेल, शेतकऱ्याला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, यामुळे शेतकऱ्याच्या खिशात आज या ठिकाणी पैसा राहिलेला नाही। आणि निवडणुकीपूर्वी जे सरकारने या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी यांना मतदान करून निवडून दिलं। पण निवडून आल्यानंतर हे लोक विसरले, तर याची जाणीव या ठिकाणी सरकारला व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। एका बाजूला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, एका बाजूला जीएसटी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याकडून या ठिकाणी वसूल केले जाते। खताचे भाव वाढलेले आहे, औषधीचे भाव वाढलेले आहे, मजुरीचे भाव वाढलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी जगणं मुश्किल झालेलं आहे। आज या ठिकाणी आम्ही इशारा देतो की तर या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही तर यानंतर या परिसरात, या तालुक्यात, या जिल्ह्यात सर्व आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधीला आम्ही या ठिकाणी रस्त्याने हिंडू देणार नाही। तोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन चालू राहील। हीच या ठिकाणी सरकारच्या ठिकाणी मागणी करतो। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या स्थापन झालेल्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार ही घोषणा केलेली होती। त्या संदर्भात आज अर्थसंकल्पनीय अधिवेशन महाराष्ट्र राज्याचं होणार आहे। आम्हाला महाराष्ट्र शासनाला या मोर्चाद्वारे असं निवेदन करायचं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे। तुम्ही दिलेलं आश्वासन या ठिकाणी पाळलं गेलं पाहिजे, कारण तुमच्या चुकीच्या धोरणामुळे, तुम्ही पाडलेल्या बाजारभावामुळे आमचा शेतकरी हा रस्त्यावर आलेला आहे आणि आमच्या पिकाला भाव नसल्यामुळे आमच्यावरचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी आम्ही सक्षम नाही। या देशातल्या तमाम उद्योगपतीचं 25 लाख कोटी कर्ज या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या ठिकाणी माफ केलेलं आहे, पण शेतकऱ्याचं फक्त 10 लाख कोटी, संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचं 10 लाख कोटी कर्ज माफ करण्यासाठी या सरकारला पैसे नाही। आमच्याकडून जीएसटीच्या माध्यमातून हेक्टरी कमीत कमी 20,000 रुपये या ठिकाणी उत्पादन व खर्च आधारित जीएसटी घेतला जातो। आमचा जीएसटी आम्हाला कधी वापस मिळत नाही। म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना, या सरकारला एक विनंती करायची आहे की येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट करावी। कुठल्याही त्यामध्ये नियम आणि अटी न लावता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट झालीच पाहिजे। यासाठी आडगाव येथील रहिवाशांनी, शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत ही बातमी जावी एवढी इच्छा आपल्या मागण्या ही कर्जमाफीची आहे। त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमचे गणेशराव तुम्हाला या ठिकाणी सांगतील। गणेशराव, या महाराष्ट्रावर जे संकट आले आतापर्यंत शेतकऱ्यावर, महामारी कोरोना आला त्याच्यातूनही सावरला, दुसरीकडे अतिवृष्टी आली, नापिकी आली, दुष्काळ आला आणि हे करत असताना आतापर्यंत या शासनाने कर्जमाफी करतो म्हणून शेतकरी हा थकीत राहिला आणि त्या थकीत कर्जाला शासनाकडून आणि बँकेकडून समन्स कोर्ट वॉरंट आले। त्या पीक कर्जाला सिबिलची अट लावली आणि त्या कर्जामध्ये यांचे नुकसान भरपाईचे, विम्याचे पैसे जमा होतात आणि ते कर्ज खात्यात ते लावून घेतात। हे लावू नये यासाठी हे आंदोलन आहे। आणि या गावाला जेमतेम परिस्थिती, जमिनीची पाणी कमी असल्यामुळे जे पाटाचं पाणी आहे हे पुढे 5-5 किलोमीटर पुढे सरकवण्यात यावं आणि या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी याचं संपूर्ण कर्जमाफी या अधिवेशनामध्ये व्हावी
हीच आमची शासनाला एवढी विनंती आहे. हा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे, आज खेडेगावामध्ये आहे, उद्या मुंबई इथल्या आझाद मैदानावरही उतरू शकेल, याची शासनानं काळजी घ्यावी. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर विभिन्न क्षेत्र की महिलाओं को सम्मानित किया गया। डोंबिवली पश्चिम वार्ड नंबर 62 के पूर्व पार्षद रणजीत जोशी और वैशाली रणजीत जोशी की ओर से विभिन्न क्षेत्र में काम करने वाली महिलाओं को सम्मानित किया गया। सम्मानित महिलाओं में से एक महिला वैशाली जालवी मुंबई के कामा अस्पताल में नर्स थी। 26/11 आतंकी हमले के वक्त वैशाली जालवी कामा अस्पताल में काम पर थी। आतंकवादी अजमल कसाब ने जो तबाही कामा अस्पताल में मचाई, वह सारी घटनाक्रम वैशाली जालवी ने महिला दिवस के अवसर पर उपस्थित महिलाओं से साझा की। कामा हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करते। ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा रात्री 9 वाजता कर्णिक साहेब यांना तिथे त्या लोकांनी हल्ल्यामध्ये त्यांना हे केलं। त्याच्यानंतर आमच्या कामा हॉस्पिटलमध्ये घुसले आणि तिथे बरेच जण वॉचमॅन लोकांना 4 जणांना ठार मारले गेले। आवाज झाल्यामुळे आम्ही सर्व परिचारिका घाबरलो। त्याच्यामुळे डिलिव्हरी पण एक होत होती 12 वाजता, ती आम्ही डिलिव्हरी काळोखामध्ये म्हणजे बॅटरीमध्ये केली, कारण जिथे उजेड दिसत तिथे तिथे हल्ला करत होते, गोळ्या मारत होते। आम्हाला परिचारिकांना खूपच रात्री भीती वाटली, कारण वॉचमॅनलाच मारले तर आमचं संरक्षण कोण करणार, ह्या भीतीने परिचारिका आम्ही सगळ्या घाबरून गेलो होतो। तरी 1.5 मनाने डिलिव्हऱ्या केल्या गेल्या त्या रात्री। पण सकाळी जे मुर्दे बघितले ते बघून आमच्या पालवे सर होते, मॅडम होत्या, सगळ्यांनी बघून ते भरपूर आम्हाला दुःख झालं। ते वॉचमॅन लोकांचे बिचाऱ्यांचे पटापट गोळे मारून आमच्या कामा हॉस्पिटलतून मुर्दे पडलेले होते। सकाळी पहाटे वाजता बघतात तर कोण त्यांना त्यावेळी मदत केली, कशी मदत करणार। वॉचमॅनला हे केल्यानंतर सगळे डॉक्टर आम्ही परिचारिका सगळ्याच घाबरलो गेलो। तो दिवस नको असा वाटला आम्हाला, पुष्कळ भीती झाली त्यावेळी। पण नंतर पोलीस आले वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली, परिचारिकांसाठी आमच्या सोयी केल्या। तिथे आम्ही डबल ड्युट्या केल्या, तिथेच आम्ही राहिलो 4 दिवस अडून, कुठेच जाता येत नव्हतं आम्हाला। सगळे पत्रकार बातमीदार सगळे येत होते आमच्याकडे चौकशीला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वॉर्ड क्रमांक 62 शास्त्रीनगर येथे माजी नगर रणजित रामदास जोशी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या समाजात विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस महिला असतील, RTO मधल्या महिला असतील, आपल्या रुग्णसेवेमध्ये काम करत असलेल्या परिचारिका, आपल्या मदतनीस, घरकाम करणाऱ्या महिला, भाजी विक्रेत्या महिला आणि आपल्या पत्रकार महिलांचा देखील आमच्याकडून आज सत्कार समारंभ आम्ही त्यांचा आयोजित केला। आणि मला पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि सर्व महिला अशाच प्रत्येक क्षेत्रात पुढे राहू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।